तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी मातीचा दिवा, मीठ आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. भांडी चमकवण्याचा हा एक नैसर्गिक, स्वस्त आणि प्रभावी मार्ग आहे. भारतीय घरांमध्ये शतकानुशतके तांब्याचे भांडे, ग्लास आणि घागरी वापरल्या जात आहेत. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यामध्ये साठवलेले पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु कालांतराने ही भांडी काळी पडू लागतात आणि त्यावर एक थर तयार होतो. हा थर केवळ वाईट दिसत नाही, तर भांडे वापरावेसेही वाटत नाही. बाजारात उपलब्ध असलेले केमिकल क्लीनर महागडे आणि दीर्घ काळासाठी हानिकारक असतात. अशा परिस्थितीत एका देशी आणि सोप्या उपायाने तुम्ही तुमच्या तांब्याच्या भांड्याला घरी चमकवू शकता. या उपायात वापरण्यात येणारी पहिली गोष्ट म्हणजे मातीचा दिवा. दिवाळी किंवा पूजेसाठी प्रत्येक घरात मातीचे दिवे असतात. जेव्हा हे दिवे जुने होतात आणि तुटतात, तेव्हा ते फेकून देण्याऐवजी त्याचे तुकडे गोळा करा आणि बारीक पावडर बनवण्यासाठी चांगले बारीक करा. मातीमध्ये नैसर्गिकरित्या असे घटक असतात जे साचलेली घाण हळुवारपणे काढून टाकतात आणि तांब्याचा नुकसान न करता स्वच्छ करतात. पण पूर्वीच्या काळात लोक मातीने भांडी साफ करायचे. आता या मातीच्या पावडरमध्ये मीठ आणि लिंबाचा रस घाला. मीठ नैसर्गिक स्क्रबर म्हणून काम करते, जे भांड्याच्या पृष्ठभागावर नुकसान न करता ते स्वच्छ करते. लिंबूमध्ये असलेले सायट्रिक ॲसिड तांब्यावरील ऑक्साईड थर काढून टाकण्यास मदत करते आणि ते चमकवते. हे मिश्रण जाड पेस्टसारखे बनवा. तयार केलेली पेस्ट ओल्या कापडाच्या किंवा ब्रशच्या मदतीने तांब्याच्या भांड्यावर लावा. काही मिनिटे तसेच राहू द्या, जेणेकरून मिश्रण त्याचे काम करू शकेल. नंतर हलक्या हाताने भांडे घासून घ्या. हळूहळू तुम्हाला दिसेल की तांबे पुन्हा जुनी चमक परत आली आहे. शेवटी ते स्वच्छ पाण्याने धुवा आणि कोरड्या कापडाने पुसून टाका. भांडे नवीनसारखे चमकू लागेल. सीपीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ती पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक आहे. यात कोणतेही रसायने नाहीत, ज्यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचत नाही. तसेच ही पद्धत स्वस्त, सोपी आणि प्रभावी आहे. ही रेसिपी प्राचीन काळापासून आजीच्या खजिन्यात समाविष्ट आहे. तांब्याचे मग, ग्लास, बाटल्या किंवा इतर भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू किंवा मीठ वापरू शकता. यासाठी एक लिंबू अर्धा कापून त्यावर मीठ घाला आणि बेकिंग सोडा मिसळून पेस्ट देखील बनवू शकता. ही पेस्ट भांड्यावर घासल्याने तांबे पूर्णपणे स्वच्छ आणि चमकदार होईल. तांब्याची भांडी नवीन बनवण्यासाठी पिकलेली चिंच अथवा फायदेशीर मानली जाते. यासाठी चिंच अर्धा तास एका कप पाण्यात भिजवा. ती वितळली की त्या पाण्यात मॅश करा, म्हणजे त्याची पेस्ट तयार होईल. ती भांड्याभोवती सर्वत्र लावा आणि 5 ते 7 मिनिटे तसेच राहू द्या. आता ती स्क्रबरने चांगली घासून घ्या. जिथे भांडी जास्त घाणेरडी दिसत आहेत, तिथे चिंचेचे पाणी स्क्रबरने लावा आणि पुन्हा घासून घ्या. दुसरीकडे खूप घाणेरडी भांडी ओल्या चिंचेचा लगदा लावून स्वच्छ करावीत.